सोलापूरची लोकसभा असो किंवा गोव्याची विधानसभा किंवा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघ असो, या सगळ्या मतदारसंघामध्ये निवडणुकांच्या माध्यमातून फॉर्म भरणारे व्यंकटेश स्वामी आपल्यासोबत आहेत. ते पुन्हा एकदा सोलापूरच्या निवडणुकांमध्ये उतरण्यासाठी इच्छुक आहेत. मी जसं म्हणालो की गोव्याच्या विधानसभा असू दे, मनोहर पर्रीकर स्वर्गीय त्यांच्या विरोधात तुम्ही फॉर्म भरण्याची तयारी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीमधनं फॉर्म भरण्याची तुम्ही तयारी केली होती. आणि आता पुन्हा एकदा सोलापूरमध्ये ज्या पक्षांच्या विरोधात तुम्ही काम करत त्याच पक्षाकडे तिकीट मागताय. तुम्ही आता काय मागणी केली? नाही, पक्षविरोधी नाही, जनतेचे कामं व्हावा आणि जनतेचे प्रश्न सोडवावा. पाणी, उद्योग धंदे, मुलांना उद्योगधंदे कमी झाले, ते सगळं सोलापूरचा विकासासाठी मी भाजपाकडून इथे नॉमिनेशन करून इथं विजय माझा भाजपाकडूनच होतं आणि भाजपाचं काम मी 2 वर्षात सगळे डेव्हलपमेंट करून दाखवणार आहे. त्यामुळं मी आज इथं 12 तारखेला नॉमिनेशन करणार आहे. खरं सोलापूरची जागा ही SC साठी राखीव, अनुसूचित जातीसाठी. जातीचं प्रमाणपत्राचं काय तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे का? मी सर्व धार्मिक कार्य सगळं लिंगायत समाज आणि तर्फे मी करत आलो आणि लिंगायत आहे आणि माझ्याकडे शासनाने माझ्याकडे डोर सर्टिफिकेट दिलेलं आहे. माझ्याकडे सर्टिफिकेट आहे आणि मी ओरिजिनल उमेदवार आहे. सोलापूरकरांना काय पाहिजे? सक्षम उमेदवार आणि सुसंस्कृत आणि ओरिजिनल ते उमेदवार मी आहे आणि ते कामं मी सगळं करायला सिद्ध आहे. लोकांचे प्रश्न मी सोडवतो. मला सांगा, याच्या आधी तुम्ही अनेक निवडणुकांमध्ये उभे राहिलेला आहात. कुठल्या निवडणुका तुम्ही लढल्या आतापर्यंत ते जरा एकदा सगळ्या प्रेक्षकांना सांगा. गावापासून दिल्लीपर्यंत सगळेच इलेक्शन मी लढलेलं आहे. आतापर्यंत हे माझं 52 वेळा इलेक्शन मी लढलेलं आहे. ग्रामपंचायत, जिल्हा पंचायत, MP, MLA, राज्यसभा, सगळे लोकसभा, हे सगळे निवडणूक लढलेलं माझं सगळं अनुभव आहे मला. आणि हे कामं करायचं कसं हे पण मला अनुभव आहे. फंडिंग कसं आणायचं, मेडिकल कॉलेज कसं उभं करायचं, हॉस्पिटल कसं बांधायचं, फंडिंग कुठं आणायचं, हॉस्पिटल बांधू आणि सगळं. आता मेन मुद्दा इथं बोरामणी विमानतळाचा आहे. मी 50 कोटी एक महिन्यामध्ये मी देऊ शकतो शासनाकडून. तेवढी ताकद माझ्याकडे आहे. कोण फंडिंग देतं, कसं येतं, सगळं मला जानकारी आहे. त्याप्रमाणे सोलापूरचा विकास मी 18 महिन्यातच विमानतळ उभी करून देऊ शकतो. हे सगळं माझ्याकडं ताकद आहे. मी करून दाखवतो. गोष्टी नाही आहे. कलेक्टर ऑफिस पुढे सगळ्यांना मी भेटतो. सगळे लोकसंख्या संध्याकाळी 6 वाजता सगळे लोक मला भेटू शकतात. त्या डायरेक्ट त्यांच्याशी मुलाखती करून आपण काम करू शकतं. मी कोणत्या रूममध्ये बसत नाही आहे. बाहेर येऊन पब्लिकमध्ये सगळं ओपनली कामं करू, ओपनली बोलू. मी जसं म्हणालो की तुम्ही मनोहर पर्रीकर यांच्या विरोधात देखील निवडणूक लढण्याची तयारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देखील फॉर्म भरायची तुमची तयारी होती. ते काय निवडणुकांची केस होती, तिथं काय फॉर्म भरले तुम्ही? नाही, नरेंद्र मोदीचं ते पूरक उमेदवार होतं, तिथं दिलं होतं. आता आम्ही त्यांच्यासोबतच आलो म्हणून मी आता भाजपाकडूनच उभारणार आहे. या सोलापूरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आधीच एक भगवादारी खासदार आहेत. तुम्ही पुन्हा एकदा भगवादारी खासदार, पर्याय काय कशासाठी देत आहे आणि भाजप तुमचा उमेदवार कशासाठी विचार करेल? मी इथं मेन मुद्दे काय आहे ते प्रश्न सोडवणारा सक्षम उमेदवार आहे. सगळी कामं मी करू शकतो. मला ते ताकद आहे. भगवंत ते सगळं मला शक्ती दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण काम करू. तुमचं निवडणुकांमध्ये ज्या वेळेस तुम्ही आता म्हणाल की 52 निवडणुका लढले, त्या निवडणुकांमध्ये तुमचं ॲफिडेव्हिट नेहमी चर्चेत राहिले. कारण तुमच्या ॲफिडेव्हिटमधलं जे उत्पन्नाचं तुम्ही नमूद करता ते कायमचं. तुमचं उत्पन्न किती नमूद करता आणि आत्ता किती उत्पन्न झालं तुमचं? नाही, आता ते उत्पन्न वाढतं. भाजपामध्ये येऊन काम करावं म्हटलं तरी कर्ज घ्यावं लागतं. कर्ज घेऊन कामं करावं लागतं, तेव्हा उत्पन्न वाढत जातं. आता मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल बांधा म्हटलं तर दुसरीकडे निवडणुकांचे फॉर्म कसे भरले तुम्ही? कर्ज नाही, तेव्हा कर्ज होती, तेव्हा लोकांकडे हँडलोन घेऊन आपण करत होतो. आता पण लोक इथं द्यायला तयार आहेत. ती पैसे सोलापूरमध्ये भरपूर आहे. मी एका दिवसामध्ये 100 कोटीचा व्यवहार करू शकतो, घेऊ शकतो, देऊ शकतो. लोकांसाठी आपण काम करू शकतो. लोकांना काय पाहिजे? उद्योगधंदे. त्याप्रमाणे मोठे मोठे उद्योगपती इथं सोलापूरात आहेत. 4-5 उद्योगपती आहेत त्याचे. आणि भारतात काही उद्योगपती आहेत माझ्याकडे 200-300 कंपन्या. त्यांच्यासोबत मला डायरेक्ट संपर्क आहे. त्यांची युनिट्स एक मायक्रोचिप्सची युनिट झाला, टेक्स्टाईल इंडस्ट्रीज झाले, बॅटरीचं झाले, असे सगळे उपकरणाचे एक युनिट मी इथं घालू शकतो. सगळ्या ते कंपन्यांचे MD CEO सोबत माझं थेट संपर्क आहे. त्यांच्या कंपनीचे सगळं माझ्याकडे देखरेख सगळं मी करत राहतो. ते लोक मला फंडिंग करतात सिंगापूरवरून. सगळं हे उद्योगधंदे डेव्हलपमेंट करायसाठी माझ्याकडे डायरेक्ट लिंक आहे. त्याप्रमाणे मी करायला रेडी झालो. भाजपा पण मला पुढं आली, तिकीट देतो म्हणून मी पण मागितलो. सगळं दोन्हीकडून एक झाला. आता मी खासदार होऊन सगळे कामं करणार जनतेचं. आता कोणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी तुम्ही बोलताय? कोणाशी चर्चा झाली आतापर्यंत?
लोकलचे सगळे भाजपाच्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे. नावं न सांगता दिल्लीतून आणि मुंबईतून सगळे चर्चा झाले. नागपूरपासून पण सगळं चर्चा झालेलं आहे. पुढचे 5 वर्षासाठी आता देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, आता पुढं 5 वर्षासाठी मुख्यमंत्री होणार आहेत. त्याच्याकडे माझं तिकीट आहे, तिथं फायनल होतं. त्यानेच मला उमेदवारी देतील असं माझं इच्छा आहे आणि मी रेडी पण झालो. तर हे आहेत व्यंकटेश स्वामीजी. झळकी गाव आहे सोलापुरात त्या बॉर्डरवरती आणि तिथं तेथील मठाचे मठाधिपती आहेत आणि मागच्या निवडणुकीत देखील त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत आणि भाजप आपल्याला तिकीट देईल असा विश्वास देखील ते या निमित्तानं व्यक्त करत आहेत. कॅमेरा पर्सन अय्यूब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.